Hello and welcome all of my dear students. I am Harshada Pawar from Krishna Mahavidyalaya. Today we take more information about our second chapter, Accounts of Not for Profit Concern, Introduction Part 3. Okay, our last video in Introduction Part 2 we learned meaning of receipts and payments account. We took information about features of receipts and payments account, type of receipts, types of payments, and some objective type question. And in this video, we see exact meaning of इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा नेमका अर्थ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट वी सी फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, याची वैशिष्ट्ये काय असणार आहेत, अकाउंटिंग प्रोसेस, ॲक्च्युअल अकाउंटिंग प्रोसेस काय असणार आहे. नेक्स्ट स्पेसिमन ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट, स्पेसिमन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंट, स्पेसिमन ऑफ बॅलन्स शीट, some additional information and some important concept in this chapter. Okay student, let us start with meaning of income and expenditure account. Okay, first we see income and expenditure account is a summary of revenue, income and revenue expenses ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. एका विशिष्ट कालावधीमधील महसूल, उत्पन्न आणि खर्चाचा सारांश म्हणजे उत्पन्न आणि खर्च खाते होय. या खात्याचे स्वरूप हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखे असते. हे एक नामधारी खातं असेही आपण याला म्हणू शकतो. इट इज अ सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड इट इज अ नॉमिनल अकाउंट. स्टुडंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंट, all expenses and losses are recorded in expenditure sides and all incomes and gains are related to the income side of this account. Okay, next we see concept of income. In income and expenditures account, only revenue, incomes or gains of the current year are credited. या इन्कम साईडला फक्त चालू वर्षाशी संबंधित रेव्हेन्यू, इन्कम्स अँड रेव्हेन्यू गेन्स यांचाच आपण विचार करणार आहोत. नेक्स्ट वी सी एक्झाम्पल ऑफ इन्कम्स. हेज सबस्क्रिप्शन रिसिव्ह, जर आपल्याला वर्गणी मिळाली असेल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ह, आपल्याला एखाद्या गुंतवणुकीवरील व्याज मिळालं असेल. सन्ड्री रिसिप्ट्स, किरकोळ जमा. जनरल डोनेशन्स, ट्युशन फीज. इट इज अ एक्झाम्पल ऑफ रेव्हेन्यू, इन्कम्स ऑर गेन्स ऑफ द बिझनेस. ओके, नेक्स्ट वी सी एक्सपेंडिचर्स. Expenditures, only revenue, expenses and losses of the current year are debited to this account. Expenses paid for previous year or the next year are not taken into this account. Yes, पाठीमागचं वर्ष असेल किंवा नेक्स्ट इयर असेल, या नेक्स्ट इयर किंवा लास्ट इयरचे कोणत्याही प्रकारचे एक्सपेन्सेस आपण या अकाउंटला विचारात घेणार नाही आहोत. ओन्ली रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ द करंट इयर, चालू वर्षाशी संबंधित फक्त खर्चाचा आणि तोट्याचा, लॉसचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. ओके, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शोज सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ द कॉन्कर. इन केस ऑफ ट्रेडिंग ऑर्गनायझेशनच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, वी ओपन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दॅट टाईम वी रिसिव्ड, इट इज अ प्रॉफिट ऑर लॉस. In case of income and expenditure account or not for profit concern, we open income and expenditure account and income and expenditure account shows surplus or deficit of the concern. एक तर सरप्लस होणार आहे किंवा ज्याला आपण लॉस म्हणतो, डेफिसिट होणार आहे, हे इंडिकेट करण्याचं काम इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करतं. ओके, दिस इज मोस्ट important concept for our objective type questions. So please या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नोन ॲज सरप्लस. एक्सेस ऑफ इन्कम जास्त आहे, ओव्हर एक्सपेंडिचर, ज्यावेळेस तुमच्या खर्चापेक्षा तुमचं इन्कम जास्त असेल, विथ द रिलेटेड टू द नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ॲट दॅट टाईम वी क्रिएट सरप्लस. जर तुमचा इन्कम जास्त आहे कम्पेअर टू युअर एक्सपेन्सेस, दॅट टाईम इट इज कॉल्ड सरप्लस. अँड वाईल एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर्स ओव्हर इन्कम इज नोन ॲज डेफिसिट. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर्स, तुमचे खर्च जास्त आहेत compared to your income, that time it is known as deficit. If there is a surplus, it is added to the capital fund, and if there is deficit, it is deducted from capital funds. Okay student,
इन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन जर आपल्याला नेट प्रॉफिट होत होता तेव्हा आपण तो ट्रान्सफर करत होतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला किंवा लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये आपण नेट प्रॉफिट ॲड करतो. सेम वे या ठिकाणी जर तुम्हाला सरप्लस झाला, व्हॉट इज मीन बाय सरप्लस? सरप्लस मीन्स एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. जर तुम्हाला सरप्लस होत असेल तर तो तुम्ही काय करणार आहे, कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार आहे. आणि जर तुम्हाला डेफिसिट झाला तर तुम्ही तो काय करणार आहे, कॅपिटल फंडामधून आपण काय करतो, लेस करतो. ओके, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, नेक्स्ट वी सी फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंट. येस, फर्स्ट फीचर इज आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्ये पाहतो आहे. फर्स्ट फीचर इज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. येस, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नामधारी खातं आहे. धिस अकाउंट रेकॉर्ड्स ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड इन्कम्स ऑफ करंट इयर ओनली. या खात्यामध्ये केवळ चालू वर्षाशी संबंधित, ओनली करंट इयर, चालू वर्षाशी संबंधितच व्यवहारांची नोंद केली जाते. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड इन्कम्स या खर्चाची नोंद या ठिकाणी केली जाते. इट इज अ सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. येस, वेन वी कम्पेअर टू ट्रेडिंग ऑर्गनायझेशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इट इज सेम लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंट सिमिलर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट वी सी इट इज प्रिपेअर टू फाइंड आउट सरप्लस ऑर डेफिसिट. येस, ज्यावेळेस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहे त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एकतर सरप्लस भेटणार आहे किंवा या ठिकाणी डेफिसिट, या ठिकाणी तूट येणार आहे. हे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करतो. नेक्स्ट वी सी नेक्स्ट फीचर इज सरप्लस ऑर डेफिसिट इज ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. आत्ताच पाठीमागच्या क्लिपमध्ये आपण पाहिलं आहे, जर तुम्हाला सरप्लस झाला असेल तर तुम्ही कॅपिटल फंडामध्ये काय करणार आहे, ॲड करणार आहे. आणि जर तूट आली असेल तर तुम्ही काय करणार आहे, कॅपिटल फंड्समधून लेस करणार आहे. ओके, नेक्स्ट वी सी ॲक्च्युअल अकाउंटिंग प्रोसेस. Students, it is a most important part of this video. Now we see actual accounting process of not-for-profit organization or non-trading organization. Student, we all very well know that trading organization prepare trading account, profit and loss account, balance sheet on the basis of trial balance. Why? To find out their financial position of the business on a particular period. In same way, non-trading organization prepare income and expenditure account. Non-trading organization prepare income and expenditure account on the basis of receipts and payments account to find out actual position, what is surplus, what is deficit of the organization on a particular period. एका ठराविक कालावधीमध्ये नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात आणि याचा बेस असतो रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट. आपण पाहिलेले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईड, एक्सपेंडिचर साईड आहे, क्रेडिट साईड, इन्कम साईड आहे. याच्या पुढेची स्टेप आपण बॅलन्स शीट तयार करतो. ज्या पद्धतीनं ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्सच्या बेसवरती ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतात, त्याच पद्धतीनं नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या बेसवरती इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जाते. ओके स्टुडंट, इन द रिसिप्ट साईड इज अ डेबिट साईड आणि पेमेंट साईड इज द क्रेडिट साईड. इन द रिसिप्ट साईड कॅपिटल रिसिप्ट्स, रेव्हेन्यू रिसिप्ट्स, लास्ट ईयर इन्कम, करंट ईयर इन्कम अँड नेक्स्ट ईयर इन्कम्स आर रेकॉर्डेड इन द रिसिप्ट साईड. अँड इन द पेमेंट साईड capital expenditures, revenue expenditures, last year expenditures, current year expenditures and next year expenditures are all recorded in the payment side. Student, look at this. This is a capital receipts. All capital receipts transferred to the liability side and all capital expenditures are transferred to the asset side. Okay, all the revenue expenses transferred to the expenditure sides and all revenue receipts are transferred to the income side. And only current year related items are transferred in the income and expenditure. Very simple and very interesting topic in our 12th standard subject or 12th standard syllabus. This is a very interesting topic.
So this is a very simple accounting process in not for profit organization. Okay, let us start. First, next we see receipts and payment account, specimen of receipts and payments account. Student, receipts and payment account is a real account. It is a similar to cash book. It is prepared to present summary of cash book. It means it start with opening cash balance and bank balance or bank overdraft, and closing balance represent cash in hand and cash at bank at the end of given period. All capital and revenue receipts and all capital and revenue expenditures are recorded in this account. स्टुडंट या ठिकाणी एक प्रिंटिंग मिस्टेक आहे, या ठिकाणी रिसिप्ट्स आहेत, या ठिकाणी पेमेंट्स आहेत, बट इन प्रिंटिंग इन बुक इन अवर 12th स्टँडर्ड बुक या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो तुम्ही ती करेक्ट करून घ्या. या ठिकाणी पेमेंट्स पाहिजेत. ओके, ऑल रिसिप्ट्स आर रेकॉर्डेड इन द डेबिट साइड ऑफ रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट अँड ऑल payments are recorded payment side of the receipts and payments account. Okay, next we see income and expenditure account, specimen of income and expenditure account. It is a nominal account. Income and expenditures account is a nominal account. It is just like a profit and loss account. ज्या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ट्रीट करतो त्याच पद्धतीने इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटसुद्धा आहे. इट इज प्रिपेअर्ड to ascertain the net result of all incomes and expenditures. Only revenue receipts and revenue expenditures related to the current period are recorded in this account. Okay student, next we see balance sheet, specimen of balance sheet. Balance sheet is a statement of assets and liabilities of the organization as on a particular date. The balance sheet of not-for-profit organization is similar to balance sheet of sole trading organization or trading organization. Balance sheet only shows capital receipts and capital expenditure. Balance sheet is prepared with view to measure the exact financial position on an organization on a certain date. The excess of assets over liabilities done as capital fund. Okay student, next we see additional information about this chapter. First we see outstanding expenses. या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंट बघायचे. ज्या पद्धतीनं ट्रेडिंग ऑर्गनायझेशनच्या बाबतीत आपण फायनल अकाउंटच्या ॲडजस्टमेंटवरती काम केलं, ॲडजस्टमेंटच्या संदर्भात आपण माहिती घेतली, त्याच पद्धतीने नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनच्या बाबतीत पण आपल्याला काही ॲडजस्टमेंटचा विचार करावा लागणार आहे. महत्त्वाचे ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण समजावून घेतो. फर्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन और ॲडजस्टमेंट इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. व्हॉट इज एक्झॅक्ट मिनिंग ऑफ आउटस्टँडिंग? द एक्सपेन्सेस विच आर अनपेड. येस, जे काही असे काही खर्च असतात की जे करंट इयरशी संबंधित असतात पण वर्षअखेरीला ते देणे बाकी असतात, त्याला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हणतो. या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट आपल्याला द्यावे लागणार आहेत. फर्स्ट इफेक्ट, ॲड इन रिस्पेक्टिव्ह एक्सपेंडिचर्स ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला दिलेल्या रिस्पेक्टिव्ह ॲटम्समध्ये तुम्ही फर्स्ट इफेक्ट काय करणार आहे, ॲड करणार आहे. सेम इफेक्टला जाणार आहे जो आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशनच्या बाबतीत फायनल अकाउंटच्या बाबतीत शिकलेलो. फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रिस्पेक्टिव्ह ॲटम्समध्ये तुम्ही ॲड करणार आहे. अँड सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑन लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत. ओके, नेक्स्ट इज अ प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड मीन्स द एक्सपेन्सेस विच आर पेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये आपण पेमेंट दिलेलं असतं, ज्याचे दोन इफेक्ट देतो आपण. ॲडव्हान्समध्ये पेमेंट दिले, सो लेस फ्रॉम रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेस और एक्सपेंडिचर साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंट. रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेसमधून आपण फर्स्ट इफेक्ट लेस करणार आहे. अँड सेकंड इफेक्ट शोज प्रीपेड एक्सपेन्सेस ऑन ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड एक्सपेन्सेस या पद्धतीनं दाखवणार आहोत. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट इज ॲक्रूड इन्कम और आउटस्टँडिंग इन्कम.
What is mean by accrued income किंवा outstanding income? The income which is earned during the year but it has not received during the year, it is outstanding income. येणे बाकी उत्पन्न ज्याला म्हणतो, जो इन्कम करंट इयरमधीलच आहे बट आत्ता आपल्याला तो मिळालेला नाही, याला आपण आउटस्टँडिंग इन्कम असं म्हणतो. ज्याचे दोन इफेक्ट आपण देणार आहे. फर्स्ट इफेक्ट, ॲड इन रिस्पेक्टिव्ह इन्कम ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर, इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अँड सेकंड इफेक्ट, it is outstanding income. So outstanding income is shown on the asset side of the balance sheet. Okay student, next concept or next adjustment is income received in advance, or we also we can say that pre-received income. Okay, pre-received income, sometime income is received during the year. सुरुवातीलाच तो आपल्याला इन्कम मिळालेला असतो, परंतु वास्तविक जो पुढील वर्षाशी संबंधित असतो, विच इज ॲक्च्युली रिलेटेड टू द नेक्स्ट इयर, इट इज इन्कम रिसिव्ड बट नॉट एंटर्ड. ओके, फर्स्ट इफेक्ट इज लेस फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह इन्कम अँड इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अँड सेकंड इफेक्ट गोज टू शोन ऑन लायबिलिटी साइड ऑफ द balance sheet. Okay student, next concept, subscription received in advance and outstanding subscription. Okay, subscription is a revenue income of not for profit concern. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधला सबस्क्रिप्शन हा अतिशय महत्त्वाचा इन्कम आहे, जो रेव्हेन्यू इन्कम असा समजला जातो. सबस्क्रिप्शन मे बी गिवन पिरियडिकली, एका ठराविक कालावधीसाठी सबस्क्रिप्शन मिळवली जाते, वर्गणी दिली जाते. ऑल मेंबर्स हॅव टू पे सबस्क्रिप्शन रेग्युलरली. इट इज क्रेडिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंट. ओके, सबस्क्रिप्शन कॅन बी क्लासिफाईड ॲज लास्ट इयर, करंट इयर अँड नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन. स्टुडंट, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्विंग करणार आहोत त्यावेळेस सबस्क्रिप्शनशी रिलेटेड सगळ्या ॲडजस्टमेंट आपल्याला व्यवस्थितपणे पाहता येतील. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन and last adjustment is depreciation. Depreciation is a nominal account. First effect goes to debit side of income and expenditures account, and second effect goes to less from respective asset from the balance sheet. Okay, now we see some important concept. First, entrance fee. Okay student, what is mean by entrance fee? Entrance fee are the fees paid by the person who intend to become a member of the organization. ज्या व्यक्तीला ऑर्गनायझेशनच्या सभासद होण्याची गरज असते त्यावेळेस त्याला प्रवेश फी द्यायची असते. बिकम अ मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन, इट कॉल्ड entrance fee. Okay, next we see legacy. Legacy means gift received under the will ऑन द डेथ ऑफ डोनर. एखाद्या व्यक्तीने संस्थेला मृत्यूपत्रानुसार दिलेली देणगी असते. ही देणगी सामान्य किंवा एका विशिष्ट हेतूसाठी दिली जाते. ओके, नेक्स्ट वी सी सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन इज अ रेव्हेन्यू इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट concern. All members have to pay subscription regularly, is credited to income and expenditure account. Okay, next we see life membership fees. In not-for-profit concern, some members pay life membership fees. It is non-recurring income, therefore it will be shown on the liability side of the balance sheet. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये सभासद एकाच वेळी सर्व वर्गणी देतात. अशा वर्गणीस लाईफ मेंबरशिप फीज असं म्हटलं जातं. हा कॅपिटल रिसिप्ट असल्यामुळे जो लायबिलिटी साईडला दाखवला जातो. ओके, नेक्स्ट वी सी capital fund. Capital fund is shown on the liability side of the balance sheet of not for profit concern. Capital fund created from capital incomes and by capitalizing surplus if any. The net surplus is added in capital fund and deficit is deducted or less from the capital funds. Okay student, this is some important concept in this chapter. Students, thank you very much.